तालुक्यातील खैरे गावाच्या माथ्यावरील दरड कोसळली असून नशीब बलवत म्हणून कोणतीही हानी झाली नाही। दरड गावच्या एका घरच्या झोत्यावर आली असून पहिल्याच पावसात दरड कोसळून घरावर आल्याने गावातील नागरिक भयभीत झाले आहेत। आमचे गाव दरडग्रस्त घोषित असताना आमच्या गावच्या शेजारी MIDC प्रशासनाने 2 कारखान्यांना जागा दिली असून या 2 कंपन्यांनी सदर डोंगराचे मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे आणि त्यामुळेच आमच्या गावावर दरड कोसळली असल्याचा आरोप खैरे गावच्या नागरिकांनी केला असून वारंवार आम्ही ग्रामस्थांनी या कंपन्यांना विरोध केला, मात्र शासनाने आमची दखल घेतली नाही। आमच्याकडे कोणीही ढुंकून देखील बघायला आले नाहीत असा आरोप ग्रामस्थांनी केलाय। पहिल्याच पावसात तासभर पाऊस पडून जर दरड कोसळत असेल तर पुढे संपूर्ण पाऊस पडायचा बाकी आहे। त्यामुळे पुढे पडणाऱ्या जोरदार पावसात नेमके काय घडेल हे सांगता येत नाही। त्यामुळे खैर ग्रामस्थ भयभीत झाले आहेत। याकडे प्रशासन लक्ष देणार का असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे। लक्ष्मण पवार या खैरे गावचा रहिवासी असून आता ज्या पहिलाच पाऊस पडला आजच्या दिवसामध्ये 12 वाजता, त्या पहिल्याच पावसामध्ये जे ही दरड कोसळलेली आहे हे आपण पाहतच आहात। आता हे जे MIDC ने जे जागा दिलेली आहे, ग्रोमॅक्स कंपनी आणि सुदर्शन फार्मा या 2 कंपन्यांना जागा दिली असताना त्यांनी जे ड्रिलिंग ब्लास्टिंग केलेलं आहे त्याच्यामुळे या डोंगराला हादरे बसलेले आहेत। आणि डोंगराला हादरे बसले असताना या पहिलाच पाऊस आज 1 तास पाऊस पडला असताना जर एवढी दरड कोसळते तर अजून आज 4 महिने जायचे आहेत। या 4 महिन्यामध्ये या गावावरती काय संकट कोसळू शकतं हे प्रशासनाने लक्षात घ्यावं। आणि आजचं हे जे परिस्थिती आहे ही बिकट परिस्थिती होती, कारण शेजारीच घर असल्यामुळे वरून जे आलेला दगड हा आता तुम्ही पाहतच आहात की शेजारी दगड पडलेला आहे। हा दगड जर त्या घरावरती गेला असता, त्या घरामध्ये एक महिला जेवण करत होती, शशिकला सावंत, ही जेवण करत असताना जर काही अनर्थ घडला असता तर तिला पाहण्यासाठी तिथं कोणीही जागेवरती नव्हतं, कारण आम्ही सर्व कर्मचारी असल्यामुळे 3चे शिफ्ट, कोणाची जनरल शिफ्ट असे हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नसता। हाला तुम्ही पला, तुम्ही काय काय पला, कुठे पला? जागा दिली त्यांनी, घरा दिलेत। पला कुठे? आम्ही सगळं पोरा टाकून पला, कंपनी आली पला। तुम्ही एवढी तरी चौकशी करायला पाहिजे होती ना। जी जागा घेते MIDC कडून ती कुठल्या क्षेत्रामध्ये आहे हे तरी चौकशी केली का त्यांनी? कंपनीवाल्यांनी जागा घेतली ती, हा मेन गुन्हा आहे। हा गुन्हा मेन आहे। हे आजच नाही, दरडदस्ती गाव हे 7 वर्ष झाले या गावाला, आणि जागा ह्याने आता घेतली। मग हा गुन्हा दाखल करा त्यांच्यावर पहिला। तुम्ही चौकशी करून जागा कुठली पण आपण घेतली तरी जागा चौकशी करतो। शिवसत्ता टाइम्ससाठी निलेश लोखंडे, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।